पाथरी शहरातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी। पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पाथरी शहर अध्यक्ष आलोक चौधरी यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरी शहर अध्यक्ष आलोक चौधरी यांच्या वतीने आज पाथरी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत माहिती देताना पाथरी शहर अध्यक्ष आलोक चौधरी म्हणाले की पाथरी शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असून सदरील कामेही दर्जेदार होणे अपेक्षित होते, परंतु सदरील विकास कामेही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत सदरील कामाची चौकशी करून सदरील वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामे दर्जेदार करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरी शहर अध्यक्ष आलोक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हन्नान खान दुरानी, अयूब खान उर्फ लालू खान, कलीम अन्सारी, किरण भाले पाटील, मोईज अन्सारी, गोविंद हरकड, मुख्तार अली, एजाज खान, आरिफ खान, रिंकू पाटील, दादाराव गवारे, मिलिंद आठवे, नितेश भोरे, तेजुद्दीन फारुकी, सय्यद शौकत अली, मलिक पटेल, सय्यद नजीर, दिलीप डोळे आदींची पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी जे आहेत, तर या ठिकाणी जे आहे पाथरी शहरामध्ये जी निकृष्ट दर्जाची जी कामं चालू आहेत, तर त्याची तक्रार आम्ही सर्वांनी जी आहे त्या ठिकाणी परभणी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिली। 25 कोटी रुपयाचे विकास कामं जे आहेत ते पाथरी शहरामध्ये चालू आहे आणि नागरिकांना अपेक्षा होती की एक चांगल्या दर्जाचे कामं जे आहे ते पाथरी शहरात होती, परंतु तसं न होता जे आहे या कामामध्ये जे आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि त्याचा परिणाम जे आहे त्या शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी भोगावा लागतो। नागरिकांना त्रास होतोय। धुळीचं प्रचंड मोठं साम्राज्य जे आहे या शहरामध्ये पसरलेलं आहे। तर धूळ यामुळे झालेली आहे की या कामामध्ये जे आहे तर इकोसॅन्ड किंवा वाळूचा वापर न करता जे आहे डस्टचा वापर केल्यामुळे जे आहे तर नुसता धुराळा जे आहे रोडवर उडत आहे। तर हे सर्व जे आहे ही समस्या घेऊन आमदार बाबाजानी दुरानी साहेबांकडे जेव्हा शहरातील नागरिक गेले तर त्यांनी जे आहे ते या समस्येमध्ये लक्ष घालून या संबंधित जे आहे एजन्सी जे आहे त्या एजन्सीची तक्रार जी आहे ही कार्यकारी अभियंत्याकडे केली आणि त्याचबरोबर जे आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली। तर अशा पद्धतीचे जे कामं झालेली आहे तर या संबंधित एजन्सीवर कारवाई करावी एवढीच या निमित्तानं माझी मागणी आहे। आणि त्याचबरोबर जे आहे की बाबाजानी साहेबांनी जी तक्रार केलेली आहे तर यावरती सूड भावनेनं जे आहे की बाबाजानी साहेबांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाला बदनाम करायचा प्रयत्न आहे। गेली 1 वर्षाचा झाले जे आहे दुरानी परिवारावरती सातत्याने आरोप होतात, पण कुठंच जे आहे कोणत्याही प्रकारचं त्यातून काहीही निष्पन्न त्यांना होऊ शकलेलं नाही। कालही सुद्धा जे आहे बाबाजानी साहेबांची तक्रार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात जे आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे। तर माझी त्यांना हीच सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही कामं चांगली करा, अशा तक्रारी देऊन तुमच्या हाताला काहीही येणार नाही। शहराची कामं चालू आहेत ती चांगल्या पद्धतीने करावी।